पोह्यांपासून कांदे पोहे, दडपे पोहे न बनवता आज वेगळा आणि तितका सोपा मस्त असा नाश्ता मी बनवला आहे। तर यासाठी मी 1 वाटी पोहे घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये। यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे। कुठलीही एक घरातली वाटी सेट करा आणि तिने इथे मोजून घ्या दोन्ही साहित्य। यानंतर मी मिक्सरला फिरून हे बारीक वाटून घेतलं। तर असं हे रवाळ पीठ याचं तयार झालं आहे। यामध्ये आता पाणी घालायचं आहे। तर त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी घातलं आहे। सुरुवातीला 1 वाटी घातलं, लागेल तसं यामध्ये आणखी पाणी घालायचं आहे। तर इथे मी आणखी 1 वाटी पाणी घेतलं आहे। थोडं थोडं घालत जायचं आहे। रवा आणि पोह्याची जी पावडर आहे भरपूर पाणी ॲब्झॉर्ब करते, त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं जास्त पाणी लागणार आहे। एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते। तर यामध्ये मी आतापर्यंत 2 वाट्या पाणी घातलं आहे। पहा हे असं आहे आणि हे आता अगदी परफेक्ट आहे। यापेक्षा जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे। आता हे झाकून 10 ते 15 मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे यामध्ये जो रवा आहे, पोहे आहेत ते छान भिजले जातील। तर पहा हे आता असं घट्ट झालं 15 मिनटानंतर। यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी घालावं लागेल। तर इथे मी आता यामध्ये साधारण पाव वाटी पाणी घातलं आहे। यापेक्षा आपल्याला हे पातळ करायचं नाही आहे। यामध्ये आता आपण भाज्या घालूया। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे, टोमॅटो बारीक चिरून घातला आहे, गाजर घातलं आहे किसून, कोथिंबीर घातली, चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे। यामध्ये तुम्ही शिमला मिरची घालू शकता बारीक चिरून, स्वीट कॉर्नचे दाणे घालू शकता। तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर यासाठी इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलं आहे, कढीपत्ता घातला आहे। गॅस मी बंद केला, तेल जास्त गरम झालं होतं म्हणून। आणि यामध्ये आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। फोडणी तयार झाली आहे। ही तयार फोडणी या मिश्रणामध्ये घालायची आहे। फोडणीशिवायसुद्धा तुम्ही तयार करू शकता। हे फोडणीमुळे जास्त खमंग होते रेसिपी। तर हे मिश्रण तयार आहे। गॅसवरती इथे मी छोटा पॅन ठेवला आहे। थोडंसं तेल घालायचं आहे आणि 2 मोठे चमचे मिश्रण इथे घालायचं आहे। आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये असे 4 उत्तप्पे तयार होतील। थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं हे भाजून घ्यायचं आहे। तर इथे पहा 3 मिनटं झालेत। आपण पाहूया। तर हे खालच्या बाजूने छान असं भाजलं गेलं आहे। उलटून घेऊया। पाहू शकता किती मस्त रंग आला आहे। झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हे भाजून घेते। तर पुन्हा 2 ते 3 मिनटं हे भाजून घेतलं। दोन्ही बाजूने अगदी खरपूस असं हे भाजलं गेलं आहे। पाहू शकता दिसायला जितका छान हा नाश्ता दिसतोय, चवीला सुद्धा तितकाच छान लागतो। एकानंतर एक तुम्ही झटपट हे नाश्त्यासाठी तयार करू शकता। इथे मी आणखी एक तयार करून घेते। यामध्ये इनो सोडा काहीच नाही आहे, त्यामुळे खूप पौष्टिक आहे। तर इथे आपलं दुसरा उत्तप्पासुद्धा तयार झाला आहे। कुठल्याही चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचपबरोबर सुद्धा तुम्ही हे सर्व करू शकता। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा खूप छान रेसिपी आहे आणि नेहमीच्या घरच्या साहित्यातून आपण ही तयार केले। पोहे, रवा हे तर आपल्या घरी नेहमीच उपलब्ध असतं। घरी ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या ॲड करून तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता। तर ही मस्त सोपी अशी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशा मस्त रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।